शालेय गणवेशचं कुठं आणलं रे? आणि कपडे चांगली क्वालिटी, रोहित क्वालिटी बघा, क्वालिटी 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 हे बघा, हे जुनं आहे, हे जुनं आहे, नवीन दाखव रे. हे बघा, हे नवीन आहे, ही नवीन क्वालिटी बघा, ही नवीन. हे घ्या, हे दोन्ही घ्या. नाही, ऐका ऐका, दिली आहे परवानगी, दिली आहे क्वालिटी परवानगी घेतलेली आहे मी. नाही, त्याला पाठवतो, त्याला त्याचा ड्रेस शिवून पाठवतो. आणि त्या बाबतीमध्ये मी काय बोलत नाही. तुम्ही मंत्री सक्षम आहेत आणि आपल्याला लहान मुलं, त्यांचा गणवेश, त्यांचं शालेय पोषण आहार यामध्ये अतिशय कधी तडजोड करायची नाही. सभापती महोदय, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवला. खरा गणवेश असा आहे सभापती महोदय, हे अशा पद्धतीनं कपडा फाडून अशा पद्धतीनं दिला जाणार आहे, अशा पद्धतीने दिला जाणार. मुख्यमंत्र्यांनी दाखवला, मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला ड्रेस वेगळा होता. हे अशा पद्धतीनं गणवेश, मला असं वाटतं माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे, अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे, अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे. हा गणवेश आहे, मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला गणवेश अशा पद्धतीनं मोहिमेला दिला जाणार आहे. मला असं वाटतं काय बोलायचं, उत्तरामध्ये बोला, उत्तरामध्ये बोला. तुम्हाला काय उत्तर द्यायचं उत्तरामध्ये द्या. तुम्हाला मंत्री महोदय उत्तराच्या वेळी बोलायला देतो, त्यांना विरोधी पक्ष नेत्यांना जरा बोलून द्या. महिला आर्थिक विकास महामंडळाला अशा पद्धतीने दिला जाणार आहे सभापती महोदय, अशा पद्धतीने दिला जाणार आहे. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, मी वाचून दाखवतो. 45 लाख विद्यार्थ्यांना द्यायचंय. 1 जून रोजी खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे होतं. हे सगळ्या रचनेमध्ये जर बघितलं तर आजच्या घडीला या सरकारने मोहिमेला अजून कपडा सुद्धा या गुत्तेदारांना दिलेला नाही सभापती महोदय. या गुत्तेदार ज्याला गुत्ता दिलेला या विभागाने अजून सुद्धा मोहिमेकडे पूर्णपणे कपडा दिलेला नाही. मोहिम हे चांगलं काम करणारी संस्था आहे, मोहिमेविषयी मी बोलणार नाही. महिला आर्थिक विकास महामंडळ ही अतिशय चांगलं काम करणारी संस्था आहे. या गुत्तेदारांनी महिला आर्थिक विकास महामंडळ अशा पद्धतीनं कपडा फाडून दिलेला आहे सभापती महोदय. अजून सुद्धा जर बघितलं तर अजूनही जवळपास हे 45 लाख गणवेश हे 1 सप्टेंबर पर्यंत सुद्धा होऊ शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. अजून पूर्ण कपडा सुद्धा मराठवाडा आर्थिक विकास महामंडळाला या कोण जे असेल एजन्सी यांनी सभापती महोदय दिलेली नाही. जर शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाविषयी अशा प्रकारची अनास्था आहे सरकार करतं, अशा प्रकारचं, मग जर आधीची स्थिती काय वेगळी होती. आता हे 2 मंत्री हे पण ग्रामीण भागातले, यांनी सांगावं आधी शालेय शिक्षण समितीकडे अशा पद्धतीने कपडा जायचा. गावातलं शालेय शिक्षण समिती, मुख्याध्यापक गावातल्या एखाद्या टेलर कडून शिवून घ्यायचे, काय वाईट पद्धत होती. मग महिला आर्थिक विकास महामंडळ तुम्ही शिवायला सांगता तर कपडा सुद्धा महिला आर्थिक विकास महामंडळ सांगायला पाहिजे होतं. पण कपडा घेणार एक एजन्सी आणि शिवणार एक एजन्सी. मला असं वाटतं सरकारची एजन्सी महिला आर्थिक विकास महामंडळासारखी जर चांगली एजन्सी असेल तर मला वाटतं मधले दलाल आणायचे कशाला.